अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. भक्तांनो, आपण सर्वजण स्वामींची सेवा करतो. सेवा करताना आपल्याला महाराजांचे अनेक अनुभव येतात, प्रचिती देखील येते. महाराज प्रत्यक्ष आपल्यासोबत आहेत, आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत याचा आपल्याला भास होत असतो. आणि खरंच महाराज त्यांच्या भक्तांच्या पाठीशी नेहमीच ठाम उभे असतात. तर कधीकधी आपल्यावरती अशी वेळ येते की जेव्हा आपण एकटं असतो, पण तेव्हा महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपली मदत हे करूनच जातात आणि आपल्याला ते समजत देखील नाही. आणि आपल्याला जेव्हा समजते तेव्हा महाराज तिथे काहीतरी खून ही सोडून जातात की जेणेकरून त्यांना समजावं की त्यांची आई म्हणजेच प्रत्यक्ष स्वामी महाराज त्यांच्या मदतीला धावून आले होते. तर अशाच एक आजी आहेत, त्यांचा हा अनुभव आहे. हा अनुभव आपल्याला त्यांच्या मुलीने सांगितलेला आहे. तर ताईंनी त्यांच्या आईला महाराजांनी कशी मदत केली हे आजच्या अनुभवामधून ते आपल्याला सांगणार आहेत. तर आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर ताई म्हणतात की माझं नाव प्रणाली भोसले. माझं लग्न होऊन आता 4-5 वर्ष झालेली आहेत आणि माझं माहेरचं नाव हे प्रणाली निंबाळकर होतं. मी स्वामींची खूप मोठी भक्त आहे. म्हणजेच माझी आई देखील महाराजांची सेवा करते आणि तिच्यामुळेच मलाही महाराजांची सेवा करण्याची सवय लागलेली आहे. मलाही आत्तापर्यंत स्वामी महाराजांचा अनुभव आलेला नाही, परंतु तरीसुद्धा मी महाराजांची सेवा करते. कारण जेव्हा मी संकटात असते तेव्हा माझी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन महाराज ही मदत करून जातच असतील हे मला पूर्णपणे माहीत आहे. फक्त आत्तापर्यंत कधी तशी प्रचिती किंवा तसा अनुभव आलेला नाही. मी महाराजांचे अनेक अनुभव ऐकते आणि ताई म्हणतात की मी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून मी स्वामी भक्तांना जॉईन देखील झालेले आहे. तर माझी आई आहे. आईने मला एकदा हा अनुभव सांगितलेला आहे आणि तो अनुभव सांगताना अक्षरशः डोळ्यात अजूनही पाणी येतं. तर ताई म्हणतात की माझी आई, तिचं नाव सविता आहे, सविता निंबाळकर. माझं माहेर हे ग्रामीण भागात आहे. मी जेव्हा लहान होते, म्हणजे मी अगदी खूपच लहान होते, अगदी मी 5-6 महिन्यांची असेल तेव्हाचा माझ्या आईला आलेला हा अनुभव आहे. आत्ता आई सांगू शकत नाही, म्हणजे तिला सोशल मीडियावरती इतकं काही माहीत नाही, म्हणून तिचा अनुभव हा मीच सांगत आहे. ताई म्हणतात की जेव्हा मी 5-6 महिन्यांचे होते तेव्हा आम्ही गावीच असायचो. म्हणजे अजूनही माझे आईवडील गावीच राहतात. आमच्या गावामध्ये एवढी फारशी अशी सोय नव्हती. तेथे विजेची आणि पाण्याची फारच टंचाई होती. पाणी क्वचित कधीतरी यायचं आणि लाईट देखील सतत गेलेली असायची. आता स्वामींच्या कृपेने मला खूप चांगलं सासर मिळालेलं आहे. तिथे कशाचीही कमतरता नाही. आईने खूपच हालात दिवस काढले. लहानपणी जेव्हा आम्ही लहान होतो भावंडे, तेव्हा आई फार कष्ट करायची आणि वडील देखील माझे फारच कष्टाळू स्वभावाचे होते. माझी आजी ही फारच लवकर एक्सपायर झाली होती. माझे आजोबा, आई, वडील आणि आम्ही असेच आमचं छोटंसं कुटुंब होतं. राहायला आम्हाला फारसं असं मोठं घर नव्हतं. तर माझे वडील नेहमीच कामानिमित्त बाहेर असायचे किंवा रात्रीची जर लाईट असेल तर ते शेतामध्ये शेत भिजवण्यासाठी वगैरे जायचे. बऱ्याचदा सर्व घरातील कामांना माझ्या आईलाच तोंड द्यावं लागत असायचं. आजोबा असायचे, ते पण फारसे असे तरुण नव्हते, त्यांचं वय झालं होतं. एकदा काय झालं की आम्ही त्यांना आबा म्हणायचो, म्हणजेच मी देखील आबा म्हणायचे, आमच्या येथील सर्वजण त्यांना आबाच म्हणायचे. एकदा काय झालं की त्यांच्या तिकडे काहीतरी कार्यक्रम होता पाहुण्यांकडे, म्हणून ते पाहुण्यांकडे जाणार होते आणि वडील तर घरी नव्हतेच, ते काहीतरी कामानिमित्त परगावी गेलेले होते. तर काय झालं की आबा दुपारचेच माझ्या आईला सांगून दुसऱ्या गावी निघून गेले आणि आता आई आणि आम्ही दोघीच होतो. आता मी फारच लहान होते, मी 5-6 महिन्यांचे होते. 2-3 दिवस पाणी आलंच नव्हतं
आणि काय झालं की रात्रीचं एका शेजारच्यांच्या घरी मोटर चालू झाली आणि तेथे पाणी यायला लागलं. घरामध्ये तर पाण्याचा थेंबही नव्हता. मग आता माझ्या आईला प्रश्न पडला की पाणी आलं आहे परंतु पाणी भरायला कसं जायचं. त्यांचं घर थोडं अंतरावरती लांबच होतं आणि मी तर फारच लहान होते, म्हणजे अक्षरशः 5-6 महिन्याचेच होते. जर मी उठले आणि रडायला लागले तर काय करणार, म्हणून आईला काळजी वाटू लागली. इतक्यात काय झालं की आमचं दार ठोठावलं आणि आईने दार उघडलं तर आबा आले होते. आबांच्या हातात एक छोटीशी पिशवी होती. तर आई म्हणाली की अहो तुम्ही कसं काय आलात, कार्यक्रम तर उद्या होता ना, मग तुम्ही आजच कसं काय परत आलात. तर आबा म्हणाले की अगं मी गेलोच नाही, इथे थोड्या अंतरावर गेलो आणि मला पुन्हा तुझी काळजी वाटू लागली की तू एकटी सगळं कसं सांभाळशील, म्हणून मी परत आलो असे आबा म्हणाले. आणि आबा म्हणाले आईला की जाऊन पाणी भरून घे, तोपर्यंत मी छकुलीला सांभाळतो असं त्यांनी सांगितलं. घरामध्ये बऱ्यापैकी गुरं होती, त्याच्यामुळे आईला पाण्याची जास्त गरज होती, कारण गुरांना प्यायला वगैरे पाणी लागत होतं. त्याच्यामुळे आई पाणी भरायला निघून गेली. परंतु ती वाटेत विचार करत होती की आबांना कसं कळालं की पाणी आलं आहे आणि मला पाणी भरायचं आहे. ती असाच विचार करत होती. परंतु नंतर पाणी भरायच्या गोंधळामध्ये ती ते आबांना विचारायचं विसरून गेली. तिला 2 ते 3 तास लागले एवढं पाणी भरण्यासाठी आणि रात्रीचं असल्यामुळे अंधार होता, परंतु बायका असल्यामुळे तिला फारशी भीती वाटली नाही. प्रत्येकजण आपापलं पाणी भरत होतं. आईने 2-3 तास पाणी भरलं आणि नंतर घरी आली आणि आबांना म्हणाली की आबा तुम्ही जेवण केलं आहे का जेवायचं. तर आबा म्हणाले नको, आता खूप रात्र झाले आहे, मला फक्त थोडीशी साखर दे. आणि मग आईने साखर दिली. आबांनी साखर घेतली आणि म्हणाले की सर्व काम तुझं व्यवस्थित झालं ना आजचं. तर आई म्हणाली हो, 2-3 दिवस पाणी नसल्यामुळे फारच अडचण येत होती, परंतु आपल्याला तशी काही जास्त गरज वाटली नाही, म्हणजे शिल्लक पाणी होतं त्यामुळे गुरांचं आणि आपलं निभावून गेलं. आबा म्हणाले की ठीक आहे, मग आता काही काळजी करू नकोस, मी आहे असं म्हणाले. आता तू झोपी जा, मी बाहेर भाजेवर झोपतो असं आबांनी आईला सांगितलं. आता आबा असल्यामुळे आईला फारशी भीती वाटत नव्हती. आबा बाहेर जाऊन बाजेवर झोपले आणि आबांनी जी सोबत पिशवी आणली होती ती तिथेच जिथे बसले होते तिथेच ठेवली. मी तर छोट्या एका खॉटवर होते. मग आईने मला खॉटवरून खाली घेतलं आणि ती पिशवी खॉटवर तिथेच राहिली आणि आई मला घेऊन झोपी गेली. पहाटे जेव्हा दिवस उगवला तेव्हा आईने दरवाजा उघडला आणि बाहेर जाऊन बघते तर आबा नव्हतेच. आबा कुठे गेले एवढ्या सकाळ सकाळ, तिला प्रश्न पडला. परंतु ती म्हणाली की इथे कुठेतरी शेतात वगैरे गेले असतील असं आईला वाटलं. आणि मग आईने स्वयंपाक वगैरे केला. तशीच दुपार झाली, परंतु आबा अजूनही आले नव्हते. आता माझे वडील परतून आले होते. तर आईने त्यांना सांगितलं, माझ्या वडिलांना, की आबा रात्रीच आले आणि सकाळी मी उठायच्या अगोदरच निघून गेले आणि कुठे गेले ते देखील सांगून गेले नाहीत. मला तर त्यांची फारच काळजी वाटते. मग तुम्ही जरा शेतावर जाऊन आबांना बघून येता का असं त्यांनी सांगितलं. आईने माझ्या वडिलांना सांगितलं. माझे वडील लगेच आबांना बघण्यासाठी शेतावर गेले, मात्र शेतात कुठेच आबा नव्हते. मग काय झालं, 4-5 वाजले आणि आबा पुन्हा एकदा ते जे घेऊन गेले होते मोठी बॅग वगैरे ते घेऊन परत आले आणि त्यांना बघून तर आईला काही समजेनाच की आबा आता कसं काय आले. मग आईने आबांना विचारलं की तुम्ही कुठे गेला होता. तर आबा म्हणाले की अगं तुला कालच सांगून गेलो होतो ना की मी माझ्या तिकडे एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला चाललो आहे म्हणून. तर मग आई त्यांना म्हणाली आणि तेवढ्यात माझे वडील देखील आले. आई म्हणाली की मग तुम्ही रात्री तर आला होता ना. तर ते म्हणाले की नाही अगं, मी रात्री कसा येईन, कार्यक्रम तर आज होता. आज सकाळी दुपारी 12 वाजेपर्यंत तो कार्यक्रम पार पडला आणि मग मी लगेचच निघालो. म्हटलं इथे तुझी तारांबळ होईल म्हणून मी लगेचच लगबगीने आलो. तर आईला तर काही कळतच नव्हतं की आबा रात्रीच आले होते आणि मग आत्ता पुन्हा ते कसे आले. म्हणून मग मी तर विचार करतच घरातल्या खॉटवर बसले तशी मला तिथे एक पिशवी मिळाली. मी पिशवी म्हटलं ही रात्री आबांच्या हातात होती पिशवी, म्हणून ती मी पिशवी उघडली. अगदी कापडाची पांढरी पिशवी होती, थोडीशी मळकट तर होतीच, म्हणून मी पिशवी उघडली तर आतमध्ये खडीसाखर आणि नारळ होता. तर मग मी समजून गेले की स्वतःच स्वामी महाराज आले होते. ह्या घटनेला भक्तांनो जास्त वर्ष झालेली नाहीत, अगदी 25 ते 30 वर्ष पण नसतील झालेली.
त्या दरम्यानच ही घडली असेल. फार तर फार 23-24 वर्ष झाली असतील. तेव्हा माझी आई मनोभावे स्वामींची सेवा करत होती, म्हणजे ती अजूनही करत आहे. हा अनुभव सांगताना माझ्या आईच्या अंगावर आजही शहारा येतो. तिचे आजही डोळे भरून येतात की प्रत्यक्ष महाराजांना म्हणजे माहीत होतं की हिच्या घरी पाण्याचा थेंबही नाही आणि हिला पाण्याची गरज आहे. जर आज हिने पाणी भरलं नाही तर पुन्हा पुढील 2-3 दिवस हिला पाणी मिळणार नाही. म्हणून महाराज स्वतः तिच्या बाळाची राखण करण्यासाठी आबांच्या रूपात आले होते आणि त्यांनी 2-3 तास मला सांभाळले होते. त्यामुळे मला तर फारच हा अनुभव ऐकला की भरून येतं की मी स्वतः महाराजांसोबत राहिले. 2-3 तास का होईना मला महाराजांचा सहवास मिळाला. आठवत तर काहीच नाही, परंतु हा एक अनुभव आहे की म्हणजे आपल्या बाबतीत हे घडलं आहे हे जाणूनच अतिशय आनंद होतो. तर भक्तांनो, माझ्या आईचा हा असा अनुभव होता. तर तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि भक्तांनो, जेव्हा आपण संकटात असतो, जेव्हा आपल्याला अडचणी असतात ना, तेव्हा महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपली नक्कीच मदत करून जातात. ते नेहमीच भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात आणि म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर महाराजांचं हे वचन आहे जे त्यांनी त्यांच्या भक्तांना दिलेलं आहे आणि ते नेहमीच हे वचन अगदी पूर्णत्वाने निभावून नेतात. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, ह्या प्रणालीताईंचा जो अनुभव होता, म्हणजे त्यांच्या आईंचा हा अनुभव होता, हा अक्षरशः डोळे भरून आणणारा होता की खरंच महाराज त्यांच्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत. कारण त्या जशी भक्तांना आपल्या महाराजांची ओढ आहे, तशीच महाराजांना देखील त्यांच्या भक्तांची काळजी आहे, हे या अनुभवातून सिद्ध होतं. तर ह्या सविताताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे त्यांना कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच नवीन भक्ताच्या नवीन अनुभवामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.